ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? एकदा कन्फर्मेशन द्या. विजिबल. ओके, ठीक आहे. तर मी म्हणत होतो की याच्यातून जे आउटपुट मिळतं ना, एका बघा, एक लाईन ऑफ कोड लिहिला मी, फक्त 2 लाईन, आणि वेबसाईट ओपन झाली. रिझल्ट क्विक दिसतो. आणि त्यामुळे याच्यामध्ये ना, जे तुमचं जे डोपामिन म्हणतो ना आपण, की आपल्याला क्विक एकदम हे मिळतं, काहीतरी आपण केल्यानंतर त्याच्यावर रिएक्शन मिळते, म्हणजे जसं लाईक्स मिळाल्यावर किंवा इन्स्टंट, त्याला हे म्हणतात ग्रॅटिफिकेशन, काहीतरी शब्द आहे की रिवॉर्डिंग. असं झालं तसं तो फील येतो. त्यामुळे हे एकदा सेलेनियम मध्ये तुम्ही घुसलात ना, की पटापट पटापट तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता जास्त वेळ. कारण थोड्या एफर्ट्स मध्ये जास्त रिझल्ट दिसतात, की आपण बरोबर केलंय, काहीतरी नवीन घडतंय आपल्याकडून, पटापट पटापट दिसायला लागतं. त्यामुळे इंटरेस्ट क्रिएट होतो. जेव्हा तसं होत नाही. म्हणजे तुम्ही 100 लाईन ऑफ कोड लिहून त्यानंतर 5-6 लाईनचं एक टेबलच बनतं. ठीक आहे. त्यामुळे मी म्हटलं, या पेजवर एकदा तुम्ही आलात, पेजवर म्हणजे माझ्यासोबत जर तुम्ही हे पण करायला लागलात, तर इंटरेस्ट आणखीन तुमचा बिल्ड होईल. एकदा तुम्ही हे करायला बघा, आता 2 लाईनचा कोड लिहिला मी फक्त. जेवढ्या लाईनचा कोड आहे तेवढ्या गोष्टी घडवतोय तो. कारण हे रेडीमेड मेथड्स आहेत ना. ऍक्च्युली हा कोड आतमधला गेटचा 50 लाईनचा कोड त्यांनी लिहून ठेवलाय तिकडे. 50 म्हणा किंवा 7-8 लाईनचा कोड असेल, पण त्यांनी लिहून ठेवलाय. मॅनेजचा हा कोड त्यांनी लिहून ठेवलाय. मॅक्झिमाइजचा किती मोठा कोड असेल, तो त्यांनी लिहून ठेवलाय. आपण फक्त तो वापरतोय. कळलं? क्विकचा कोड त्यांनी लिहून ठेवलाय, आपण बेनिफिट घेतोय, त्यामुळे एवढं क्विक होतंय. तर जावा माहिती असल्यामुळे आणि जावाचं हे असल्यामुळे आपण बाकीच्या फीचरचा असा बेनिफिट इथे घेऊ शकतो. आणि आपल्याला जावाच्या खांद्यावर उभं राहून आपण खूप म्हणजे त्याचा पुढल्या बऱ्याच काही गोष्टी सोप्या करू शकतो, त्याच्या बेसवर उभं राहून. तर हे कसं होतं ते बघा, आणि हे पटापट करायला सुरुवात करा. तर क्विट झाली. आता आपण रन केलं होतं का मला आठवत नाही, तर रन करू एकदा. ठीक आहे, ओपन झाली. 2, 3, 4, 5, 6, 7 बंद झाली. ठीक आहे, 7 सेकंद थांबले ते, आणि त्याने ती बंद केली. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलं की आपला 7 सेकंद थांबली, पण म्हणजे चारही गोष्टी केल्या. पहिली मेथड वर्क झाली, मॅक्झिमाइजची मेथड वर्क झाली, स्लीपची मेथड 7 सेकंद थांबली, आणि क्विटची मेथड ड्रायव्हर पण क्लोज केला त्यांनी. म्हणजे आपल्याला जे जे पाहिजे होतं ते सगळं त्यांनी काय करून दिलं, आपल्याला अचीव करून दिलं. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत ज्या ड्रायव्हर लेवलला आहेत. आणि आता पुढल्या ज्या मेथड्स आहेत काही, ते आहेत वेब एलिमेंट लेवलला. ठीक आहे. तर आता त्याच्यासाठी आपल्याला पहिलं काय करायला लागेल, तर एखाद्या एलिमेंट पर्यंत पोहोचायला लागेल. ठीक आहे. तर आता एकदम महत्वाचा पार्ट म्हणजे वेब एलिमेंटच्या हे बघण्याआधी आपल्याला, आता ही साईट ओपन होते इथे, ही साईट ओपन होते. पण आता आपल्याला पुढली प्रोसेस काय करायचं आहे, तर युजर नेम मध्ये जायचं आहे. आणि तिथे कुठला तरी हे ते युजर नेम आहे की त्यांच्याकडनंच आपण घेतलंय, ते युजर नेम इथे आपल्याला द्यायचं आहे. आणि हा पासवर्ड असेल, तो आपल्याला इथं प्रिंट करायचा आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात आता काय करायचंय बघा, की हा जो इनपुट बॉक्स आहे त्याच्यासोबत कम्युनिकेट करायचंय, की मला पहिलं तर तुझ्यापर्यंत पोहोचायचंय, म्हणजे त्याला क्लिक करायचंय. त्याच्यासोबत पोहोचायचं म्हणजे तिथे क्लिक करण्या त्याला शोधून काढायचं, पहिला पेज आहे अख्खं, त्याच्यामध्ये त्या इनपुट बॉक्स पर्यंत पोहोचायचंय, त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केली की त्याच्यात कम्युनिकेट करून त्याला ही लाईन, हे टेक्स्ट पाठवायचंय. त्याच्यानंतर त्याशी कम्युनिकेट करून त्याला पासवर्डचं टेक्स्ट पाठवायचंय. त्याच्या आधी हे दुसऱ्या इनपुट बॉक्स सोबत पण त्याला पोहोचायचंय ह्याच्यापर्यंत. नीट पहिल्यापासून पहिल्यापासून पहिलं आपल्याला काय करायचं, पहिल्या इनपुट बॉक्सला शोधायचंय, त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्यावर क्लिक करायचे. आणि मग क्लिक करायचे किंवा त्याच्यापर्यंत पोहोचायचे आणि आपलं हे टेक्स्ट पाठवायचंय. दुसरं इनपुट बॉक्सला शोधायचंय, त्याच्यापर्यंत पोहोचून दुसरं टेक्स्ट पाठवायचंय. आणि त्याच्यानंतर हा तिसरा एक लॉग इन बटन आहे, त्या बटन पर्यंत परत पोहोचायचंय. आणि एक्झॅक्ट त्याच्यानंतर पोहोचून त्याच्यावर क्लिक करायचे. आणि जेव्हा आपण ह्या बटनवर क्लिक करू, ठीक आहे, लॉग इन, तेव्हा मग काय होईल, तर हे पुढलं पेज ओपन होईल. कळतंय? मग कंट्रोल पुढल्या त्यांच्या मार्केट प्लेसमध्ये किंवा जे पण त्यांच्या प्रोडक्टचं पेज आहे त्याच्यामध्ये जाईल. पण त्याच्यासाठी पहिलं आपल्याला काय करायला लागणार आहे, तर या वेब एलिमेंट्स पर्यंत पोहोचायला लागणार आहे. 3 वेब एलिमेंट्स दिसले याच्यात, दिसले कुठले? पहिलं हे इनपुट बॉक्स आहे, दुसरा पण इनपुट बॉक्स आहे, आणि तिसरं बटन आहे. आता मॅन्युअल टेस्टर्स वाल्यांना माहिती असतील वेब एलिमेंट्स वेगवेगळे असतात. तर या 2 इनपुट बॉक्स सोबत आणि एका बटन पर्यंत आपल्याला पेजवर पहिलं फाइंड करायचं. आता मॅन्युअल तर नाही ना आपण असे क्लिक करायला. कोडला पहिलं आपल्याला सांगायला लागेल ना, की इथे जाऊन काहीतरी डेटा पाठवायचा आहे.
तर कंट्रोल पहिला आपला कर्सर तिथे कसा पोहोचवायचा, त्यासाठी तिथपर्यंत त्याला पोहोचवायला पाहिजे त्या ऍड्रेसला, त्या जागी, या जागी त्याला पोहोचवायला तर पाहिजे. याच्यावर क्लिक कर असं आपण म्हणतोय कोडला, डॉट क्लिक वापर. पण तिथे पहिलं पोहोचायचं कसं, त्याचा ऍड्रेस तो म्हणजे या अख्ख्या पेजवर कुठे जाऊन क्लिक करू, मला ती जागा तर दाखवून दे, असं मला तो म्हणेल. मेथड ज्याला मी पाठवली कंपायलरला, तो म्हणाले मला कुठे करायचं ते नाही कळते, क्लिक करतो मी, क्लिकची मेथड आहे माझ्याकडे, पण कुठे करायची त्या जागी तर मला पहिला नेऊन उभा कर, मग मी तिथे क्लिक करतो. तर त्या जागी त्यांना कसं पोहोचवायचं, कळलं? सगळ्यांना आपल्याला पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट लक्षात येतं ना, की आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं वेब ऑब्जेक्ट सोबत, पण त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या जागी आपल्याला न्यायला लागतं. तर त्यांच्या जागी त्यांना आता कसं पोहोचवायचं, ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला जे गोष्ट लागणार आहे तर त्याला म्हणतात लोकेटर्स. ठीक आहे. तर हे अत्यंत अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे सेलेनियम मधला, एकदम बेस. जसं जावाचा म्हटलो मी, की जे जावाचे कीवर्ड्स, इफ एल्स, व्हेरिएबल डिक्लेरेशन हा जावाचा बेस झाला. हे माहिती असेल तर तुम्हाला पुढे जावामध्ये तुम्ही रूल कराल. तसं जर तुम्हाला लोकेटर्स पर्यंत पोचायची पद्धत माहिती असेल तर पुढे मेथड वापराल ना, रेडीमेड. रेडीमेड मेथड तर सगळ्या दिल्या सेलेनियमली, बरोबर आहे, पण त्या वापरण्यासाठी आधी त्या लोकेटर्स पर्यंत पोहोचला तर पाहिजे. तो कंपायलर म्हणेल मी वापरतो मेथड, पण मला तिथपर्यंत आधी आणून पोहोचव. तर ते पोहोचवायचं कसं, याच्यासाठी जे टेक्निक्स आपण त्यासाठी वापरतो ते म्हणजे लोकेटर्स. ओके, तर लोकेटर्स आर द वे टू आयडेंटिफाय द HTML एलिमेंट ऑन द वेब पेज. आणि सेलेनियम वेब एडिटर युजेस एनी ऑफ द बिलो लोकेटर्स टू आयडेंटिफाय द एलिमेंट ऑन द वेब पेज अँड परफॉर्म द ऍक्शन्स. तर असे काही लोकेटर्स आहेत, त्यांनी हे कसं करायचं, काय करायचं, आणि असे हे इतक्या प्रकारचे लोकेटर्स आहेत ते कसे वापरायचे हे आपण बघू पुढल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता उद्याचं लेक्चर होणार नाहीये, कारण मी उद्या ह्याला चाललोय एक्झामला. मागच्या वेळी पण मागच्या एक रविवारी मी गेलो होतो, तर याची STQB ची ऑटोमेशनची एक्झाम साठी मी उद्या चाललोय. ती दुसऱ्या सिटीमध्ये ऍक्च्युली, त्यामुळे मला तिकडे जायला लागणार आहे. तर त्यामुळे उद्याचं मी लेक्चर आपण कॅन्सल करू आणि पुढल्या वीकला घेऊ. आता आपण पाहिजे तर मध्ये पण एखाद्या सुट्टी आली ना तरी पण घेऊ शकतो, वाटलं तर आपल्याला कधी. पण बघा, पण मला तर वाटतंय तुम्ही अजून थोडं फास्ट करा, कारण अजून बरेचसे लोकांनी जावाच कम्प्लीट नाही केले. तर थोडीशी प्रॅक्टिस करा जावाचं. पहिले सगळे लोक एका पेजवर या, सगळ्या लोकांनी इन्स्टॉलेशन करा. हे व्हिडिओ पण नव्हते लोकांकडे, त्याच्यामुळे हे व्हिडिओ आजचे पण मी लगेच अपलोड करतो. हे व्हिडिओ वापरून पहिले सगळे लोक तर इन्स्टॉलेशन करून एका पेजवर या, म्हणजे इथून पुढे जायला बरं पडेल. म्हणजे लोकेटर्स मी दाखवले की तुम्हाला लगेच ते वापरता येतील. आणि आतापर्यंत मी ज्या मेथड दिल्यात त्या तिथपर्यंत सगळ्यांनी पोहोचा. सिंपल सिंपल या गोष्टी दाखवल्या. आता लोकेटर थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, कारण तो तुम्हाला त्याचे सिंटॅक्सेस आहेत, म्हणजे कसे बनवायचे, त्याचे काही वेज आहेत. हा, म्हणजे त्याची एक पद्धत आहे, लिहिण्याचा सिंटॅक्स आहे, तो डोक्यात कसा ठेवायचा, ते कसं वापरायचं, त्याच्या खूप म्हणजे इस्पात कसं जायचं पुढे, त्याचे थोडे कॉम्प्लिकेटेड वेज आहेत. त्यामुळे ते थोडासा पुढला आता थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट असेल, तो तेवढाच पार्ट. पण इथपर्यंतचा पार्ट तुम्ही सगळेजण करू शकता. त्याच्यात काही नाही, डॉट वापरून फंक्शन कॉल करायचे फक्त. ठीक आहे. त्यामुळे मी एक्सपेक्ट असं करतो की आता पुढल्या वीकला जेव्हा आपण येऊ तेव्हा सगळेजण एका पेजवर असतील आणि सगळ्यांनी ज्या सेलेनियमचं इन्स्टॉलेशन करून इथपर्यंत पोहोचणं म्हणजे काय, तर हे पेज ओपन करून एक कुठली पण साईट घ्या, ते ओपन करून ते मॅक्झिमाइज करून स्लीप लावून ब्राउझर क्विट करणं. इथपर्यंत तर पोचा सगळ्यांनी. एवढे सिंपल मेथड वापर हाताखालून तुमच्या गेल्यात, एवढे इथपर्यंत पोचा, म्हणजे तुम्हाला लोकेटर्स ड्रायव्हर डॉट एकदा तुम्हाला वापरला असाल, किंवा आता पुढे मी ड्रायव्हर डॉटच वापरणार आहे, कारण जर तुम्ही नीट बघाल तर लोकेटर्स वापरायला जी मेथड आपण वापरली होती, ठीक आहे, ती मेथड जी आहे ती आहे ड्रायव्हर डॉटचीच मेथड आहे. ती मेथड आहे फाइंड एलिमेंट. तर त्या लोकेटरसाठी आपण जी मेथड वापरणार ती ड्रायव्हर डॉटचीच मेथड असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ड्रायव्हर डॉट पर्यंत तर तुम्ही सगळ्यांनी त्याचे काही मेथड्स वापरलेले असतील, एवढी काळजी घ्या सगळ्यांनी. आणि हे करा कंपल्सरी, हा सगळ्यांनी. जेवायचं वगैरे काम थोडंसं थांबवा पाहिजे तर, पण एक बघा आता एक वीक आहे, उद्याचं पण सुट्टी, पण कंपल्सरी करा हे. म्हणजे ह्याच्यात हे जर तुम्ही नसेल केलं ना तर तुम्हाला तेवढं ते नाही समजणार, जर तुम्ही सोबत नाही केलं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी करा. काही डाऊट असतील तर पहिलं ग्रुपमध्ये तुमच्या बघा, नाही तर मला विचारा पर्सनल लेवलला कुठे काही इश्यू आला तर. पण हे सगळं करून घ्या. सिम्पल आहे स्टेप एकदम, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणखीन काय डाऊट असेल तर बोला, नाहीतर आपण थांबू. ओके. ठीक आहे. कुठे होतं, स्टॉप करतो शेअरिंग. चालतंय, मग भेटू मग नेक्स्ट वीकला. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय. बाय.
थँक्यू.